नमस्कार मित्रांनो, मी किन पाष्टे आणि आजची व्हिडिओ थोडी काय सांगू कशी होणार आहे तर 2 महिन्यापूर्वी माझी गाडी गेलेली चोरीला, तर आता ती भेटणार आहे. म्हणजे खूप प्रोसिजर झाली. म्हणजे कोणाला कोणी व्हिडिओ बघितली नसेल ती सांगतो तुम्हाला की 2 महिन्यापूर्वी माझी गाडी चोरीला गेली आणि जो चोरी करून गेला तो 10 मिनिटातच ब्रिजवरून पडून मेला आणि त्याचा तिथंच ॲक्सिडेंट झाला. तर ती गाडी 2 महिने माझी तिथंच होती. तर आता ती भेटणार आहे, तर आणायला जातोय. तर खूप ट्राय केलं मी, गाडी भेटेल बघून, पण आज शेवटी फायनली भेटणार आहे. तर बघू आज खरंच पोलीसवाले देत आहेत की नाही गाडी, कारण 2 महिने झाले नेहरूनगर पोलीस स्टेशनलाच गाडी आहे. तर आता गाडीची अवस्था पण बघू कशी झाली, कुठल्या कंडिशनमध्ये. चला इथं ठेवून फायदा नाही तिला. हां तिथे असेल, तो आता संध्याकाळी नेतो बोलला. तर गाडी आज पण भेटली नाही, मॅडम गेले मीटिंगला. तर आता ती 6:30ला पुन्हा बोललो त्या बोलले की 6:30ला या मीटिंगमध्ये. मग आता डायरेक्ट उद्याच येतो, कारण मला कुठेतरी जायचं होतं. आता उद्या येऊ. चला. तरी गाडीची कंडिशन एकदम बेकार झाली. 2 महिने उभी असल्यामुळे पूर्ण जाम झालं आहे सगळं तिथं, पाड आतले. चला आज दुसरा दिवस आहे. आज बघू आज तरी गाडी भेटते की नाही. फोन केलेलं मॅडमला, ती बोलली या लगेच. गाडी स्टार्ट कर. त्यामुळे आता फटाफट निघतोय. तर बघू आज भेटली पाहिजे गाडी. एकदम खूप मेहनत केली गाडीसाठी, आज घेऊनच येऊया. अभी मजा आएगा ना भिड़ो. बम 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 बम. गाडी काय चालू होत नाही, मेकॅनिकला आणायला लागणार आहे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. किक मारून मारून दमलो, गाडी काय चालू होत नाही. थोडं अशीच मला वाटते चालू राहून दे, गरम होईल. फायनली गाडी चालू झाली. लय कंटाळलो किक मारून मारून. हा बंद पडली. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. होईल चालू होईल. त्याचा तोंड तिकडे ठेवला पाहिजे. बस निकल, पहिली फुर्सत में निकल. चालवत गॅरेज पर्यंत आलो. आलम ये क्या बात करता है यार. अरे देख तो पहला क्या है, बताता हूँ तेरे को क्या है इसमें. कल दूंगा गाड़ी. चलेगा, लेकिन ये देख इधर से ये टूटा है. नया डाल दो. नया कितने का मिलेगा? 450-500. क्या बोल रहा है? ये भी डाल, आईना भी डाल, ये फिट कर दे. और इधर से अंदर से कुछ तो आवाज आ रहा है एकदम कर. सर्विसिंग भी कर रहे हैं. हाँ सर्विसिंग भी कर. कितना हो जाएगा खर्चा? बताता हूँ ना. और इस पे एक्सीडेंट हुआ, एक आदमी मर गया. ओके. इसकी चाबी, कोई भी चाबी लगती है. ये गाड़ी अंदर लेके जाओ और उधर डब्बा टायर करके. सुन, ये खराब था इसलिए चोर लेके गया और मर गया वो. ये बड़ी अच्छी बात कही आप. ये मैं नया डाल मत डाल, ये बेचने का ही है मेरे को. अभी आदमी मर गया ना इसलिए. चाबी किधर है? ये तो मेरे पे ना चाबी. ये निकाल दे चाबी. बंद कर दिया. ये निघाल. चला उद्या गाडी भेटेल आपल्याला. चला हे दे माझं. ये अरे ये नहीं चाहिए तो मेरे को खोल के तो दे. जोरदार पाऊस आला.
घरी पोचलोय, गाडी तिथंच दिली आपला सर्व्हिसिंगला. तर कमीत कमी उद्या संध्याकाळी देतो बोलला. तर उद्या संध्याकाळपर्यंत चांगली कंडिशन असेल गाडीची. म्हणजे त्याला ज्याच्याकडून मी घेतलेली सेकंड हँड तो बोलला मीच घेतोय रिटर्न विकत. तर बघू आता कितीपर्यंत गाडी जाते. घेतली तेव्हा काहीतरी 25,000 होती. तर गाडीची चांगली किंमत कमीत कमी 18,000 त्याला सांगितले. तो आली पाहिजे. बघू उद्या. आता 3 दिवस फुकट गेले. चला तर आता सगळी सर्व्हिसिंग वगैरे करून गाडी घेऊन आलो आणि गाडी आता पूर्ण टाकाटाक केले. बघू शकता. फक्त एवढं राहिले ते बघू नंतर. अजून ह्याची काही गरज नाही एवढी हे करायचं. पण गाडी व्यवस्थित झाली चालू आता. पण गाडी काही चालवणार नाही, फक्त चालू करून ठेवली. इथलं इथे काहीतरी काम वगैरे असेल तरच ती यूज करणार आहे. किंवा जर कोण याला विकत घेणारा भेटला तर सेल करून टाकणार आहे. कारण ती मी चालवणार नाही आहे जास्त कुठे, म्हणजे बाहेर जायला लांब वगैरे असं. आणि गाडी मेन का चोरीला गेली माहिती आहे का? त्याचा हा लॉक माझा गाडीचा हे झाला आहे, खराब झाला आहे. त्यामुळे कुठलीही जरी चावी लावली ना तरी गाडी चालू होते आणि कोणी घेऊन जाऊ शकतं. तर त्याचाच फायदा त्या चोरांनी घेतला. त्यांनी गाडी चालू केली. त्याने आधी नजर ठेवली असणार. त्यांनी गाडी डायरेक्ट चालू केली आणि घेऊन गेला आणि 10 मिनिटातच मेला तो. त्यामुळे आपल्या गाडीचं लॉक जर खराब झालं असेल तुमच्या तर ते लवकर बदलून घ्या आणि सेफ जागेवर ठेवा. कारण चोर लोक खूप असतात, कधी फायदा घेतील सांगू शकत नाही. जर तो मेला नसता तर मला गाडी पण भेटली नसती आज माझी. तो मेल्यामुळे ती गाडी भेटली तरी की समजलं कुणी नेलेली. त्यामुळे काळजी घ्या आणि गाडी सेफ चालवा. पाऊस पण आहे आता. एकदम व्यवस्थित गाडी चालवा. जास्त फास्ट चालू नका. 50-60च्या स्पीडवरती जाऊ नका, जो तुम्हाला कंट्रोल होऊ शकेल. चला भेटू पुढच्या काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये.